उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय आणि त्यासाठी आपण शरीराला थंड ठेवणारे पदार्थ आणि फळं खातो. त्यात महत्वाचं फळ म्हणजे कलिंगड. आता उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. उन्हाळ्यात शरीराची पाण्याची तहान भागवण्यासाठी कलिंगड चांगलंच फायद्याचं ठरतं. पण हेच कलिंगड खरेदी करताना तुम्ही व्यवस्थित पाहून घेतलं नाही तर तुमचं आरोग्य चांगलंच धोक्यात येऊ शकतंय. आता तुम्ही म्हणाल त्यात काय पाहायचं, कलिंगड पूर्ण बंदिस्त असतंय. पण जरा थांबा, कलिंगड पूर्ण बंदिस्त असलं तरी त्यात भेसळ होते. इंजेक्शन मधून त्यात केमिकल सोडलं जातंय आणि ते कृत्रिमरित्या पिकवलं देखील जातंय. बरेचदा कलिंगड खाल्ल्यानंतर पोट दुखणं, उलट्या झालेलं तुम्ही ऐकलं असेल आणि पाहिलं देखील असेल. पण हे का झालं किंवा का होतं याकडे आपण जास्त काही फार लक्ष देत नाही. पण थांबा, याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकते. आता हे काय फक्त मीच सांगत नाही, असं अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञही सांगतायत. तज्ज्ञांच्या मते भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्यानं तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊन मळमळ, जुलाब, उलट्या देखील होऊ शकतात. आता आपण जे कलिंगड खातोय त्याला केमिकलचं इंजेक्शन देऊन ते पिकवलेलं तर नाही ना, पण ते कसं ओळखायचं याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आता नैसर्गिकरित्या पिकवलेलं कलिंगड आणि कृत्रिमरित्या किंवा केमिकलनं पिकवलेल्या कलिंगडामध्ये खूप फरक असतो. फक्त आपल्याला ते फरक ओळखता आले पाहिजे. सर्वात आधी कलिंगड खरेदी करताना त्याला कुठं छिद्र, इंजेक्शन टोचल्याच्या खुणा दिसत आहेत का ते शोधा. तुम्ही बऱ्याचदा कलिंगडावर फिकट पिवळ्या रंगाचे चट्टे पाहिले असतील. असं कलिंगड शेतात जमिनीवर नैसर्गिकरित्या पिकवलेलं असतं. आता तुम्हाला कलिंगड केमिकलनं पिकवलंय का हे तपासायचं असेल तर कलिंगडाचा मोठा तुकडा कट करून पाण्यात टाका. पाण्याचा रंग लगेच लाल झाला तर त्यात केमिकल आहे असं समजावं. कलिंगडाचं देठ वाळलेलं आणि गडद काळ्या किंवा तपकिरी रंगाचं असलं तर नैसर्गिकरित्या पिकवलंय असं समजावं. आणि हे जर हिरवं असेल त्यात भेसळ असू शकते. दुसरं म्हणजे इंजेक्शन दिलेल्या कलिंगडाला नैसर्गिक कलिंगडासारखी गोड चवही नसते. बाजारातून कलिंगड खरेदी केल्यानंतर 2-3 दिवस कापू नका. जर त्यात केमिकल असलं तर ते लवकर खराब होतं, त्यातून पाणी येतं, खराब वासही येऊ लागतो आणि ते सडतं देखील. त्यामुळं आता कलिंगड खरेदी करताना या काही गोष्टींची तपासणी करूनच घ्या. दुसरं म्हणजे अनेक जण आपल्या डाएट प्लॅन मध्ये कलिंगडाचा समावेश करतात. बऱ्याचदा नाश्त्याला प्लेटभर कलिंगड खातात. पण रिकाम्या पोटी कलिंगड खाणं शरीरासाठी खरंच फायद्याचं ठरतं का हे देखील समजून घेऊयात. आता तसं पाहिलं तर कलिंगडामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं असलं तरी ते चुकीच्या वेळी खाणंही तितकंच महागात पडू शकतंय. आता ते कसं तर ते पण सांगतो. रिकाम्या पोटी कलिंगड खाण्याचे तोटे काय पाहूया. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यास छातीमध्ये जळजळ होऊ शकते. शरीरात अचानक पोटॅशियमचं प्रमाण वाढल्यानं हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात आणि त्यामुळं छातीत दुखण्याची समस्या देखील उद्भवू शकते. आता तसं पाहिलं तर कलिंगडात फायबरचं प्रमाणही अधिक असतं आणि सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यास पोटाच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळं पोटदुखी किंवा पोट फुगणं तसंच उलट्याचाही त्रास होऊ शकतोय. तसंच सकाळी रिकाम्या पोटी जास्त कलिंगडाचं सेवन केल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं जुलाब आणि पोटात दुखण्याचाही त्रास होतोय. तसंच डायरियामुळं शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्रासही उद्भवू शकतोय. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी सकाळी किंवा रिकाम्या पोटी कलिंगड खाणं टाळलंच पाहिजे. उपाशी असताना कलिंगड खाल्ल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढली जाते. मधुमेहींसाठी हे धोक्याचं ठरू शकते. त्यामुळं मधुमेहींनी आपल्या आहारात कलिंगडाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खात असेल तर त्याला मधुमेह होण्याची दाट शक्यताही बळावते. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.